आणि म्हणायचं इतकं वर्ष देवाला जायला लागलं, माझा देव ऐकतो ना. कशाला ऐकतो, कशाला ऐकतोय? देव आमच्यापेक्षा छान आहे. 50 रुपये जाधव विकायला लागलाय, 49 रुपये मुल्ला विकायला लागलाय, म्हणजे झाले नंबर तिकडला. आणि त्या 49 मधून 9 रुपये तुमच्या खाती बॉम्ब ठेवायला तो पाठवतो. तरी सुद्धा तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं काय घेऊन करता, धंदा करता. मग तुम्हाला कशाला धनंजयराव 29 वर्ष झालं करायला लागलाय? सोडा हे धंदा. खरं सांगायला लागलं मनापासून मी बंद कराय. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही देवाला मानणाऱ्यांच्याकडनं देशाला मानणाऱ्यांकडे धंदा करतो म्हणून निर्णय करा. हे आजची सभा मला वाटतं की सार्थक होईल, नाहीतर सार्थक होणार. फळ विकणार कोण? हा विकणार कोण? कापूर विकणार कोण? पैसा खर्च करणार कोण? आम्ही. आणि पैसा कमवणार कोण? इतकं मोठं आहे. काय तर आहे इतिहासामध्ये संभाजी महाराज इतकं त्रास दिले आणि अन्याय केले, अत्याचार केले, हे सगळं आम्हाला भाषणांमध्ये इतिहासामध्ये शिकवलेलं आहे, ऐकलेलं आहे, पिक्चर बघितलंय, सगळं बघितलंय. आमच्या मनामध्ये जर संभाजी महाराजांच्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संगोळी रायांच्याबद्दल, कित्तूर चन्नम्मांच्याबद्दल, आंबेडकर साहेबांच्याबद्दल जर मनामध्ये काय तर थोडं तर तुम्हाला आदर असेल तर आज तुम्ही निर्णय करा. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आजपासून मी धंदा करणार नाही. बघा परिवर्तन येणाऱ्या दिवशी घडल्यानंतर मला सांगा. दुसऱ्याचं प्रमाण घेऊ नका. आई वडिलांना प्रमाण करून आज आम्ही शपथ घेतो, देशाच्या विरोधात ज्यांनी काम करतात आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आम्ही आजपासून धंदा करणार नाही. हे शपथ घ्या तुमच्या आई वडिलांच्या नावाने. माझ्या मतदारसंघामध्ये पाकिस्तानच्या लोकांना मी आजपर्यंत धडा दिलेला नाहीये, देणार नाही. मला वाटेल ते होऊन देत. या लोकांना मी आजपर्यंत वाव दिलेला नाही. देशविरोधी काम करण्याला धडा दिलेला नाहीये. आज गरज आहे तालुक्याच्या लोकांच्या कडेच राहिलं पाहिजे. बाहेरचे लोक येऊन लुडबुड करायला लागलेत. लक्षात घ्या. काही लोकांना आता नरेंद्र सांगितलं हस्तगत करून बेळगाव तालुका कब्जा करायचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर लक्षात घ्या. आणि धनंजय सारख्या युवकांना आम्ही सगळे इथं असणारे पाठीशी राहायला पाहिजे. एवढं सगळं सांगून जर तुम्ही त्यांच्या लोकांच्याकडे 2 रुपये 1 रुपये कमी मध्ये म्हणून जर व्यापार केला तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा शपथ घेतलेला आहे. काय कुणाचा शपथ घेतलेला आहे? कुणाचं? मग आम्ही कुणाचे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बघा बेळगाव मध्ये 4 महिन्यात पाकिस्तान झालेला आहे. काही भागामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. बेळगाव मध्ये काही ग्रामीण भागातले तुम्ही सुखी लोक आहेत. जर बेळगाव शहरामध्ये 4 भाग आज पाकिस्तान झालेला आहे. आणि सरकार कुणाचं आहे? कर्नाटकामध्ये पूर्ण कुणाचं सरकार आहे? पाकिस्तान मध्ये मुनीर आणि इथं सांगा. जोरात सांगा, जोरात सांगा. कोण म्हणते ते?